नमस्कार. आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील आपल्या IDT अहिल्यानगर शाखा येथील पॉडकास्ट 7 मध्ये आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत ज्योती दरेकर मॅडम, ज्या स्वतः फॅशन डिझायनर आहेत, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याची शान आहेत. त्यांचं स्पृहा फॅशन स्टुडिओ म्हणून ऑर्गनायझेशन आहे, जे आज अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वर्क करते आणि आज फॅशन डिझाईन क्षेत्रात कुठेतरी एक चांगलं नाव आपल्यासोबत जोडलं गेलेलं आहे. आणि आज आपल्या IDT एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांसाठी एवढंच नाही तर फॅशन डिझाईन क्षेत्रातील मान्यवरांसाठी आज नक्कीच मॅडमांकडून आपण खूप साऱ्या नवीन गोष्टी जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मॅडम, खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या पॉडकास्ट इव्हेंटसाठी आलात आणि माहिती देण्यासाठी आलात. मॅडम, माझा प्रश्न असा आहे, फॅशन डिझाईन आणि आता बदललेलं युग, आता बदललेला ट्रेंड हा कसा चेंज होत गेला? फॅशन डिझायनिंगमध्ये आपल्याला जे काही शिकवलं गेलं त्याच्यानंतर आता इथे ट्रेंड्समध्ये काय असतं की कस्टमरच्या आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी असतात. कस्टमरला त्यांच्याप्रमाणे डिझाईन्स हवे असतात की त्यांनी जे काही ठरवलेलं आहे त्याप्रमाणे, की त्यांनी एखादे डिझाईन्स पाहिलेले असतात की नाही मॅम आम्हाला असंच हवं आहे, तर आपल्याला त्यांच्याप्रमाणे काम करणं फार गरजेचं आहे. असं नाही की दरवेळी आपणच डिझाईन देतोय आणि त्याप्रमाणे तुम्ही करा, असं नाही. कस्टमरचा कम्फर्ट फार महत्त्वाचा आहे. त्यामध्ये ज्यावेळी फॅशन डिझायनिंगचा कोर्स करत असताना विद्यार्थी शिकत असतात, अशा कोणत्या बारकाव्यांवर विद्यार्थ्यांनी कामं केले पाहिजे की जे पुढे जाऊन त्यांनी बुटीक टाकताना किंवा स्वतःचं ऑर्गनायझेशन उभं करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार? मेन म्हणजे तर प्रॉपर मेजरमेंट्स घेणं, त्यानंतर फॅब्रिक सिलेक्शन, मेजरमेंट्स आणि ड्रेस स्टिच करताना फिनिशिंग, ह्या बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्यावर त्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. ओके. आता ज्यावेळेस एखादा विद्यार्थी फॅशन डिझायनिंगमधून पास आउट होतो, तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना लगेच स्वतःचं बुटीक करायचं असतं किंवा इंडस्ट्री ओरिएंटेड काहीतरी सुरू करायचं असतं. मग अशा वेळात विद्यार्थी जेव्हा पास आउट होतो, तर त्यानंतर त्यांनी अशा कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे की पुढे लाईफमध्ये त्याला फॉल येणार नाही? मी तर सांगेन की लगेचच त्यांनी स्वतःचा बिझनेस करावं असं मला वाटत नाहीये. एक तर त्यांनी खूप सारा एक्सपिरियन्स जमा करणं फार महत्त्वाचं आहे. एक तर त्यांनी एखाद्या बुटीकमध्ये जाऊन इंटर्नशिप करून थोड्याशा गोष्टी शिकल्या पाहिजेत. म्हणजे खूप काही गोष्टी असतात की ज्या आपल्याला अगदीच कॉलेजमधनं पास आउट होऊन नाही कळत. तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या स्टुडिओमध्ये जाऊन काम केलं पाहिजे. तिथे तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात. ज्यावेळी तुम्ही फॅशन डिझायनिंग या क्षेत्रात एज्युकेशन घेतलं, एज्युकेशन नंतर स्वतःची सुरुवात केली, तर असे कोणते चॅलेंजेस होते जे तुम्हाला फेस करावे लागले? सर्वप्रथम तर खूप वेळेस कस्टमर्सच्या काही गोष्टींमध्ये चुका पण झाल्या, पण त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न मी केला की काय चुकतंय आपलं, ह्या गोष्टीवर मी बारकाईने लक्ष देऊन त्या गोष्टी, त्या चुका कमी करण्याचा प्रयत्न मी केला. आणि ते सर्व म्हणजे करावंच लागतं. नॉर्मली कसं होतं की अगदीच आपण पासआउट होऊन बाहेर पडलोय आणि ते काम आपण करू शकतो, नाही असं नाही होत. तर खूप गोष्टी साऱ्या प्रॅक्टिकली केल्याशिवाय आपल्याला त्या गोष्टी कळतही नाही. नक्कीच मॅडम, अतिशय छोटी सुरुवात करत, फॅशन डिझायनिंग कोर्स करत, हा एवढा मोठा प्रवास तुम्ही केला. आज फॅशन डिझायनर म्हणून नावारूपाला आले, व्हेरियस नंबर ऑफ क्लायंट्स तुम्हाला ओळखतात. हा प्रवास कसा होता तुमचा? हा प्रवास सुरुवात केली, कस्टमर्सचे लाईक्स म्हणजे कस्टमर्सची आवड, कस्टमरचा रिस्पॉन्स जसं जसं वाढत गेला तशी माझी हिंमत पण वाढत गेली. अगदी स्टार्टिंगला मला असं वाटलं नव्हतं की मी करेल. मी अगदी छोट्याशा रूमपासून स्टार्ट केलं होतं. मला वाटलं नव्हतं की मी आज इथपर्यंत पोहोचेल. पण खूप वेळेस कस्टमरकडून खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. कस्टमर्स त्यांचा रिस्पॉन्स जसं जसं वाढत गेला तसं तसं मी काम माझं वाढवत गेली. माझ्याकडे एक कारागीर होता सुरुवातीला. अगदीच मी स्टार्टिंगला तर स्वतः केलं, पण लग्नानंतर मी इकडे मला कामाचा फ्लो जास्ती असल्यामुळे मी एक वर्कर ठेवला माझ्याकडे. पण आज माझ्याकडे 20 लोक काम करतात. बऱ्याचदा खूप सारं डिझायनिंग करून आपण एका जागेवरती जर्क होतो किंवा थांबतो आणि डिझाईन सुचणं बंद होतं. तुमच्या समोर हे चॅलेंजेस बुटीकमध्ये येत असतील की कधीतरी खूप सारखे डिझाईन्स यायला लागतात किंवा पॅटर्न्स यायला लागतात. मग अशा वेळेस नवीन डिझाईन इनोव्हेट करण्यासाठी तुम्ही काय करता? मी थोडंसं विचार करते, मग थोडंसं, कारण काय होतं की तेच करून मलाही कंटाळा आलेला असतो. मग मी ह्याच्यासाठी थोडंसं हे करून मग नवीन डिझाईन काहीतरी मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करते की कस्टमर त्याला लाईक्स करतील. म्हणजे कस्टमरच्या आवडीच्या गोष्टी मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून कस्टमरलाही थोडंसं काहीतरी चेंज मिळेल. तेच घालून कस्टमरही कंटाळलेले असतात आणि कस्टमरचं असतं की जे मार्केटमध्ये कॉमन आहे ते नको असतं, त्यांना काहीतरी वेगळं पाहिजे असतं. इकॉनॉमिकल बॅलन्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे की बरेच जण कामं करतात, पण फॅशन क्षेत्रामध्ये स्पेशली एक बार्गेनिंग नावाचा प्रकार येतो की इसका इतना हुआ क्या, इसका इतना लगता है क्या. मग असे चॅलेंजेस जेव्हा क्लायंट सोबत येतात, मग त्याला कसं फेस करतात? खूप वेळेस असं झालेलं आहे माझ्यासोबत की मी काम केलं, त्यामध्ये आपण खूप एफर्ट्स घेतो, आपला खूप वेळही जातो, पण कस्टमर पे करताना की नाही एवढे खूप झाले, पण आपल्याला माहिती असतं की आपण त्यात किती एफर्ट्स घेतले आहेत. त्यानंतर मी बरेचसं काही शिकले की पहिले एक तर कस्टमरचं बजेट फिक्स करा की कस्टमरचे बजेट काय आहे, त्या अकॉर्डिंगली मग आपण फॅब्रिक डिझाईन त्यांना सजेस्ट करायचं. ठीक आहे, तुम्हाला जर अगदी त्यांचं बजेट आहे तर आपण त्याप्रमाणे त्यांना डिझाईन वगैरे फॅब्रिक देऊ शकतो.
व्हेरी नाईस. मॅडम, आता नॉर्थमध्ये कल्चर सुरू झालं आहे वॉर्डरोब कल्चर, की जिथे फॅशन डिझायनर स्वतः पूर्ण फॅमिलीचा, कुटुंबाचा वॉर्डरोब डिझाईन करतो. मग त्यात ऑफिस वेअर असेल, फॉर्मल वेअर असेल, व्हेरियस नंबर ऑफ वेअरिंग टाईप्स असतील. अगदी त्यांच्या घरातले फंक्शन्स असतील ते सुद्धा संपूर्ण त्या घरातला तो डिझायनर बघतो आणि तो डिझायनर एजप्रमाणे ते फिटिंग्स करणं, चेंज करणं त्याचं सुद्धा काम करतो. म्हणजे रिनोव्हेट सुद्धा करतोय आता. मग असा ट्रेंड आपल्याकडे यायला वेळ आहे की आलाय? वेळ आहे. आपल्या नगरमध्ये तरी आतापर्यंत ते नाही आलंय, पण हरकत नाहीये, यायला पाहिजे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्सही मिळेल मला असं वाटतं. कारण माझ्याकडे येणारा जो क्लास आहे त्यांनाही ते प्रश्न पडतात की काय वेअर केलं पाहिजे आम्ही, तर खरंच ते जर नगरमध्ये आलं तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळेल. ॲज अ स्पृहा फॅशन स्टुडिओच्या डायरेक्टर म्हणून जेव्हा ज्योती मॅडमांना आम्ही बघतो, एक लेडी एंटरप्रेनर म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. आता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या मुली येतात, त्या घाबरलेल्या अवस्थेत असतात, फिअर असतो, पुढे मला जमेल का, माझं फ्युचर बनेल का, मी हे करू शकेल का. कॉलेजमध्ये ते हुशार असतात पण बाहेर पडण्याची भीती असते. मग हा जो फोबिया आहे याला विद्यार्थ्यांनी कसं बाहेर काढलं पाहिजे? मला एक तर सांगायचं आहे की आपल्याला माहिती आपल्यामध्ये स्किल आहे तर घाबरलं नाही पाहिजे आणि ज्या गोष्टीची भीती वाटते ना त्या गोष्टीवर जास्ती काम केलं पाहिजे की ते मला ह्याची भीती वाटते तर ते मी 100% कसं देईल समोरच्याला, ह्याच्यावर थोडासा अभ्यास केला पाहिजे. आजचा शेवटचा प्रश्न मॅडम, तुम्ही आपले जेवढे विद्यार्थी व्ह्युअर्स आहेत किंवा फॅशनचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी गोल्डन लाईन काय सांगाल? खूप साऱ्या हाऊसवाईफ्स असतात ज्यांना फॅशन डिझायनिंग करायचं असतं, म्हणजे त्यांना काहीतरी करायचं असतं, त्यांना घरात नसतं बसायचं. तर मला त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही खरंच बाहेर पडा, करा. वेळ मॅनेज केलं की सगळं मॅनेज होतं. थोडंसं फॅमिलीला वेळ देऊन बाकीच्या वेळेमध्ये आपण आपलं एज्युकेशन कंप्लीट करा. स्वतःचं काहीतरी करायचंय म्हणून काम करा आणि जे तुमचे काही आयडियाज आहेत, डिझाईन्स आहेत ते मार्केटमध्ये उतरवा, तर ते लोकांना कळतील. कारण मला माहिती आहे प्रत्येक लेडीमध्ये टॅलेंट आहे आणि त्यांनी खरंच ते करून दाखवलं पाहिजे. मी पण छोट्या सिटीतनं आलेली आहे, मला वाटलं नव्हतं कधी मी पण मी हार नाही म्हणली, मी कंटिन्यू करत राहिली. मी जसं माझं कॉलेज कंप्लीट झालं त्याच्यानंतरही मी कंटिन्यू प्रॅक्टिस करत राहिली. मला माहिती आहे की मी रात्रीचे 12, 1, 2 वाजेपर्यंतही काम केलेलं आहे. सीझन टाईममध्ये खूप हेक्टिक होतं मला माहिती आहे, पण केलं पाहिजे, काहीतरी करा. तर नक्कीच आज आपल्या IDT एज्युकेशनच्या या पॉडकास्टच्या माध्यमातून मॅडमांनी आपल्याला अतिशय सुंदर असं गायडन्स केलं आहे. तर मॅडम, बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन फॅमिली खरंच तुमचं मनापासून खूप खूप आभार.